आता जी ब्रेकिंग न्यूज अशी येऊन आली की परतवाडा अमरावती स्वर्गवासी कुणाल डिपे महामार्ग अचलपूर नाक्याच्या एका कोपऱ्यात वेदांत योगेश रोही जीवनपुरा या पुरानं गळफास घेऊन जीवन संपवल्याची ब्रेकिंग न्यूज येऊन आली. आयुष्यात प्रत्येकाला एवढं टेन्शन आहे आणि त्या टेन्शनपैकी या हसत खेळत राहणाऱ्या वेदांनं हे पाऊल का उचललं याच्याबद्दल लय मोठी चर्चा सध्या तयार झाली. काहीतरी कौटुंबिक प्रकरण आहे अशा पद्धतीची प्राथमिक माहिती येऊन राहिली. पण तरुण असणारा हा वेदांत कामधंदे करून आपला उदरनिर्वाह करत होता आणि काल रात्री आज सकाळी हे घटना उघडकीस आली असून या प्रकरणाच्यानं त्याच्या कुटुंबावर सध्या दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अचलपूर पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत आणि चालू आहे चौकशी करणे की कशा पद्धतीचं झालं काय झालं. तर जवळपास अचलपुरातले परतवाड्यातले मोठ्या प्रमाणात पोरं वेदांत रोहिले ओळखतात. जीवनपुरातला हा तरुण 24-25 वर्षाच्या आसपास असेल. तरुणानं काय हे पाऊल उचललं याबद्दल शंका कुशंका येऊन राहिल्या आहे. पण गळफास घेऊन जीवन संपवलं आहे. अचलपूर पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. शव जे आहे सध्या उपजिल्हा रुग्णालय अचलपूर या ठिकाणी शवविच्छेदन करण्यासाठी पाठवलं आहे. ब्रेकिंग न्यूज मिळाली गावरान 90वर. तरुणानं का संपवलं आपलं आयुष्य, चर्चेला वेगवेगळे उदाहरण. ब्रेकिंग न्यूज गावरान 90.